छोटी छोटी गैया छोटे छोटे माँ, छोटी छोटी गैया छोटे छोटे माँ, छोटे से मेरे मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटी छोटी माँ, छोटी छोटी गैया छोटी छोटी माँ, छोटे से मेरे मदन गोपाल। छोटी गैया छोटी छोटी माँ, छोटी छोटी गैया छोटी छोटी माँ, छोटा सा मेरे मदन गोपाल। असं वाटते की आता धरती फाटते की काय कृष्णा, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. आणि आता सर्व गोपाळ त्यांच्या आता येण्या वागण्या पेण्या धावायला लागले, पळाचे बोलवून अरे अरे कृष्णा धाव, अरे कृष्णा काहीतरी आम्हाला वाटतो. आणि भयंकर त्या ठिकाणी स्थिती निर्माण झाली. आणि कृष्ण म्हणायला लागले चिंता करू नका, हा गोवर्धन माझ्या काल स्वप्नामध्ये आला होता आणि त्याने सांगितलं की मी आता फुलासारखा हलकावेल आणि कदंबडीवर उचलल्या जाईल. अरे मग हे कशाची करतात, पण उचलला आता गोवर्धनाला. भगवंतानी आता गोवर्धनाच्या खाली हात घातला. बोलो गोवर्धन गिरधारी लाल की जय. आणि भगवंताने हात घातला आणि आता गोवर्धनाला वरत उचललं. धोधो 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 पाणी पडत आहे. विजांचा कळकळाट सुद्धा होतो. एक दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. सर्वच्या सर्व होत्याचं नव्हतं झालं. गोकुळ बहून गेलं. सपाट प्रगती दिसायला लागला. गुरु सर्व आता गोकुळच्या लोकांना सर्वच्या सर्व आता गोकुळची संपूर्ण नगरी आता त्या गोवर्धनाच्या खाली स्थायी झाली होती. 3 दिवसानंतर येड्या बोलायला लागला. म्हणे कृष्णा, अरे तुझी करंबळी म्हणे, तुझा हात थकला असेल तळून घे. आम्ही आमच्या काठ्याने उचलतो. आणि भगवंताने आता करंबळी काढून घेतली आणि गोवर्धन खाली यायला लागला. सर्व आता गोकुळवाई घाबरला. अरे अरे कृष्णा, सारा गावात तर भगवंताला भेटला पाहिजे. पुन्हा भगवंताने हात घातला आणि करंबळीवर पुन्हा भगवंताने उचलला. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. इंद्र हे सर्व चित्र पाहत होता. 7 दिवस झाले आणि पाहत तर काय, हा 7 दिवस झालं. आणि त्राईमाम त्राईमाम त्राईमाम, हे भगवंता मला माफ करा. आणि 12 मेघांना शांत होण्यास सांगितलं. आणि धोधो 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 पाऊस थांबलेला आहे. विजांचा कडकडाट सुद्धा थांबलेला आहे. सुसाट्याचा वाढलेला वाराही थांबलेला आहे. विजांचा कडकडाट थांबला, पाणी थांबलं आणि भगवंताने गोवर्धनाला खाली ठेवलं. आणि आता इंद्राने भगवंताचे पाय पकडले. हे भगवंता मला माफ करा.